कुणाल सर आणि प्रशांत सरांचा आपण सन्मान घेत आहोत. मित्रांनो, आज 2 दिवसात स्पर्धेला पंचांची महत्वाची भूमिका पार पाडली आणि विशेष म्हणजे दिवसभर उन्हामध्ये उभे राहून पंचांची भूमिका पार पाडणं सोपं नसतं. विश्वजित सर या, वेलकम सर. आपण त्यांचा सन्मान करूया. आपल्या आयोजन कमिटीचे प्रमुख अमोल दादा, आपल्या शुभास्ते सन्मान केला जाईल. अमोल सूर्यवंशी, आपल्या शुभास्ते आम्ही सन्मान घेत आहोत पंचांचा. खाली का घेतात? विश्वजित सर खास मुंबईवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी त्यांच्या साथीला प्रशांत सर आणि कुणाल सर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. चॅम्पियन ट्रॉफी शेअर या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून महत्वाची भूमिका. आणि मित्रांनो, दिवसभर उन्हामध्ये उभे राहून आपली भूमिका पार पाडणं सोपं नसतं, कारण एखादा निर्णय जर चुकला तर मात्र संपूर्ण दोष तुम्ही पंचांना देता. चला सर्व टीम समोर या, प्लीज सगळ्या टीम समोर या. थँक्यू व्हेरी मच विश्वजित सर. येस सागर, प्रशांत सरांचा आपण सन्मान करणार आहोत. मुंबई कन्झ्युमर मार्ग आणि त्यांची देखील चांगली भूमिका राहिली. विशेष म्हणजे या 2 दिवसाची स्पर्धा ज्या प्रकारे पार पडली ना, त्याचं विशेष कौतुक, कारण सोपं नसतं अशी स्पर्धा कव्हर करणं. आणि ती स्पर्धा म्हणजे यशस्वी होण्यासाठी पंचांचा खूप महत्वाचा वाटा. थँक्यू व्हेरी मच. कुणाल सरांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. या कुणाल सर. हे आपल्या स्पर्धेचे तिसरे पंच चॅम्पियन ट्रॉफी शेअर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची देखील चांगली भूमिका राहिली आणि स्पर्धा मात्र यशस्वी झाली. चला मी या सर्व टीम, चला या आपल्या आयोजन आहे जे समोर टीम आहेत आणि या प्लीज समोर या. आजूबाजूला आहे ते खेळाडू, कारण जास्त वेळ नाही, ते मच्छर जास्त आहेत मित्रांनो. हा त्यामुळे लवकर जायचं आहे प्रत्येकाला. येस, आपण की स्कोरर सुनील दादा, तुमचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. या कालपासून ही स्पर्धा आपण की स्कोरर या वाहिनीच्या माध्यमातून पाहिली. डीजे ॲडव्होकेट विठ्ठलवाडीवाला यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. समालोचकांच्या आवाजाची काळजी त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे घेतली. त्यांचा देखील मनापासून आभार, त्यांचा देखील सन्मान आम्ही घेत आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपल्याच विभागातील आपल्या हक्काचा आवाज चॅम्पियन ट्रॉफी शेअरसाठी नेहमी सातत्याने चांगलं कार्य राहतं आणि नेहमी तत्पर असतात, कारण आपलं आयोजन आहे. अमोल सरांचा देखील आपण सन्मान घेत आहोत. त्यांनी देखील चांगलं समालोचन केलं. आज आपल्याला जॉब करत असताना सातत्याने क्रिकेटसाठी वेळ देतात आणि आपल्या गावच्या स्पर्धेला नेहमी उपस्थित असतात. थँक्यू व्हेरी मच. डीचे ॲडव्होकेट विठ्ठलवाडीवाला यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचा देखील सन्मान. शिवाजी द बॉस यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मंडप डेकोरेटर्स आपला देखील मनापासून आभार. आता संघ मालकांचा सन्मान घेऊया. आपण आता ग्रामस्थांचा सन्मान घेऊया. सुरेश दादा विष्णू सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. चला आपण विनंती करूया आयोजन कमिटीला, सुरेश दादा विष्णू सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान चॅम्पियन ट्रॉफी शेअर या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मनापासून धन्यवाद. उत्तम सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. आपल्या शेळगावची आपुलकीची शॉल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान होते. मित्रांनो, सर्व ग्रामस्थांसाठी एकदा टाळ्या वाजवायला पाहिजेत, कारण ज्या प्रकारे त्यांनी योगदान दिलंय सगळ्या ग्रामस्थांचं मनापासून आभार. आपण पुढील सन्मान घेत आहोत. उत्तम सूर्यवंशी साहेब, मंगेश दादा या सन्मान आपल्या शुभास्त्या घेण्यात येतोय. थँक्यू व्हेरी मच. या सगळ्या ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण या ग्रामस्थांच्या प्रेमा खातीर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वी पार पडली.
अनुपदादा मोहिते साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान घेत आहोत. कोयना क्रिकेटसाठी खूप चांगलं काम ते देखील करत असतात सातत्याने आणि आज त्यांची महत्वाची उपस्थिती आपल्याला स्पर्धेला लाभली. आपल्या देखील मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. उत्तम सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. चॅम्पियन ट्रॉफी शेअर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवीण दादा हा सन्मान करा. उत्तम सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. चॅम्पियन ट्रॉफी शेअर या स्पर्धेच्या माध्यमातून जे खेळाडू आजूबाजूला उभे आहेत ना जरा समोर या प्लीज, कारण बक्षीस वितरण सोहळा आपण चालू करतोय थोड्या वेळात. उमेश सूर्यवंशी अण्णा अर्थातच उमेश सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. एकनाथ पवार यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद. मान्यवरांचा आभार. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाचा करंडक जो दिलेला आहे मित्रांनो, या व्यक्तिमत्वासाठी सगळ्यांनी मिळून एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय श्री दत्तादादा शेलार साहेब यांचा सन्मान संपन्न होत आहे. पहिल्या वर्षी देखील त्यांनी चॅम्पियन ट्रॉफी पुरस्कृत केली होती आणि या वर्षी देखील त्यांनी ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली आहे. मित्रांनो टाळ्या वाजवा, कारण हा करंडक ज्या प्रकारे तो आहे ना, तो करंडक प्रत्येकाला मोह पाडलाय. प्रत्येक संघ मालकाला मोह पाडला होता ट्रॉफीने. चला समोर आहे. आपल्याच गावचं आयोजन आहे. दुसऱ्या तालुक्याची स्पर्धा नाही आहे मित्रांनो, आपल्या गावची स्पर्धा आहे. बंटी दादा म्हणजे सत्यजित शिलार साहेब यांचा आपण सन्मान घेत आहोत. टाळ्या वाजवायला सांगावं लागतं तुम्हाला मित्रांनो, कुठेतरी या गोष्टीचा बदल व्हायला पाहिजे. या समोर या, जरा समोर या. बंटी दादा यांचा सन्मान आपण घेत आहोत. सातत्याने कोयना क्रिकेट असेल, पाटण तालुका क्रिकेट असेल, खूप चांगलं काम ते देखील करत असतात. क्रिकेटवरील व्यक्तिमत्व, या क्रिकेटवर प्रेम करणारी ही सगळी व्यक्तिमत्व आज चॅम्पियन ट्रॉफी शेअरला उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. मनपूर्वक धन्यवाद बंटी दादा. यशवंत सूर्यवंशी साहेब यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत. विशेष म्हणजे कोयना क्रिकेटसाठी सगळी व्यक्तिमत्व काम करत असतात. आपल्या विभागातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळावं आणि चांगली खेळाडू नवीन नवीन तयार व्हावे हा प्रामाणिक प्रयत्न. श्री प्रकाश सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान आपण घेऊया. एक विशेष सन्मान घेतला जाईल. हे आपल्या गावचे सगळे ग्रामस्थ आहेत, त्यांची महत्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. मनापासून धन्यवाद. प्रकाश सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. आणि पहा ज्या प्रकारे प्रत्येक ग्रामस्थांनी कालपासून आपली महत्वाची उपस्थिती दर्शवली. हे शेळगावचं क्रिकेट मोठं करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलाय. गणपत सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेऊया. मुख्य व्यासपीठावर हा सन्मान संपन्न होईल. चॅम्पियन ट्रॉफी शेअर या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान मुख्य व्यासपीठावर येते. शंकरदादा सूर्यवंशी साहेब यांचा देखील विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर होईल. थँक्यू व्हेरी मच. आपलं देखील मनापासून आभार, कारण प्रत्येकाने महत्वाचं योगदान दिलंय. हे सगळे ग्रामस्थ, हे सगळे मान्यवर, हे सगळे आपले पुरस्कर्ते, त्यांचा खूप खूप धन्यवाद. येस हॅलो, मी सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो. टुर्नामेंट कमी वेळेत जास्त तुम्ही मस्त करून दाखवले आणि इथून पुढं तुम्हाला जिथे जिथे टुर्नामेंट आपल्या गावची भरू द्या, कुठे भरू द्या, पण ते जे तुम्ही आयोजन करताना खूप छान वाटतं आम्हाला. आमच्या आयुष्यात कधी आम्ही केलं नाही, पण आम्हाला कुठेतरी आता आपली पोरं खेळतायत ना, खूप मस्त वाटतं. माझ्यातर्फे तुम्हाला 100%
सन्मान घेऊया. सचिन दादा सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर होतोय. सचिन दादा सूर्यवंशी साहेब चॅम्पियन ट्रॉफी शिवाय या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान घेतला जातोय. सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण या सगळ्यांच्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी शिवायचं एक यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, एकदा टाळ्या वाजू द्या, कारण आपल्या गावचे सगळे ग्रामस्थ आहेत. रामचंद्र सूर्यवंशी साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेऊया. आज त्यांची देखील महत्वाची उपस्थिती. आपल्या मनापासून धन्यवाद रामचंद्र सूर्यवंशी साहेब. एकनाथ सूर्यवंशी साहेब, आपले खूप खूप धन्यवाद. प्रदीप सूर्यवंशी साहेब यांचा देखील विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. कैलास सूर्यवंशी साहेब यांचा देखील यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण करणार आहोत. या कैलास दादा. प्रत्येक अतिथींचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. पिंटू सूर्यवंशी साहेब, आपला देखील सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. या पिंटू दादा सूर्यवंशी साहेब. ज्यांच्या माध्यमातून मालिकावीराचा कूलर आपल्याला दिलेला आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व क्रिकेट प्रेमी काशीनाथ दादा सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान आपण करत आहोत, ज्यांनी या मालिकावीराचा कूलर दिलाय. सर्वोत्तम गोलंदाज शू सौजन्य सुखदेव सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान घेत आहोत. एक चांगले खेळाडू. या सुखदेव दादा, आपला देखील सन्मान केला जाईल. ज्यांनी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार दिला, अक्षयदादा जाधव साहेब यांचा देखील सन्मान करत आहोत. आणि ही जी व्यक्तिमत्व आहेत ना, ती क्रिकेटला मोठं करणारे आहेत. आपल्या शेळगावचं क्रिकेट कसं मोठं होईल, ज्यांच्या माध्यमातून सिक्सर किंग बँडेड शू सौजन्य दत्ता सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान घेत आहोत. चला या दत्ता दादा, ज्यांनी सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट डीके. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या डीके साठी. आणि हे खेळाडू देखील आहेत आणि आपल्या गावची स्पर्धा यशस्वी कशी होईल यासाठी झटतात. योगेश सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. सिद्धेश दादा, यासाठी आपला देखील सन्मान केला जाईल. सिद्धेश सूर्यवंशी साहेब. अंकुश मोहिते साहेब, आपला देखील सन्मान करत आहोत. सुरेश दादा मोहिते साहेब, आपला देखील सन्मान. सुरेश सूर्यवंशी साहेब, आपला देखील सन्मान घेत आहोत. या प्लीज. योगेश सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान घेऊया. थँक्यू व्हेरी मच. आज काय आयोजन पाहिलं आपण. 2 दिवसीय स्पर्धा शेळगावची, आणि शेळगावच्या स्पर्धेला ज्या प्रकारे मित्रांनो ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय, हे यश आहे आपल्या गावाचं. लिजेंड खेळाडू ज्यांनी शेळगावचं क्रिकेट वाढवलं, मोठं केलं. भाऊ म्हणजे सुरेश दादा सूर्यवंशी साहेब. मित्रांनो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुरेश सूर्यवंशी भाऊ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होते. वर्षातून फक्त एकच स्पर्धा खेळतात मुंबईची, चॅम्पियन ट्रॉफी शिवाय, त्यामुळे चांगली गोलंदाजी. भाऊ सूर्यवंशी यांचा सन्मान आपण घेऊया. आणि हे आहेत सुरेश दादा सूर्यवंशी साहेब. भाऊ सूर्यवंशी यांचा देखील सन्मान घेत आहोत. या भाऊ. राजेश सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान घेऊया. या राज दादा या. फॉरेस्ट पोलीस आपल्या गावामध्ये अगदी ज्यांचं महत्वाचं नाव आणि योगदान घेतलं जातं, अनिकेत सूर्यवंशी सर, ज्यांच्या माध्यमातून सर्वोत्तम फलंदाजासाठी शूज बॅट दिले. यस, बॅट दिले. अनिकेत सरांचा सन्मान घेऊया. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या अनिकेत सरांसाठी. आज फॉरेस्ट पोलीस प्लस क्रिकेटची आवड, करिअर खूप महत्वाचं आहे. क्रिकेट खेळा, क्रिकेट निश्चितच खेळा, तुम्ही विविध खेळ खेळा, परंतु करिअरमध्ये कसं लक्ष द्यावं आणि यश प्राप्त कसं करावं अनिकेत सरांनी दाखवून दिलंय. तानाजी साळुंके साहेब यांचा देखील यथोचित सन्मान आपण घेत आहोत. रवींद्र साळुंके साहेब यांचा देखील सन्मान घेत आहोत. संदीप दादा सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान घेत आहोत. या अर्जुन काशीनाथ सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान शुभ सन्मान घेतला जाईल.
ही मैत्री आहे, हे प्रेम आहे. नवनाथ दादा सूर्यवंशी साहेब यांचा देखील विशेष सन्मान घेत आहोत. चॅम्पियन ट्रॉफी शिवायमध्ये प्रत्येक मान्यवर उपस्थित आहेत. ज्यांच्यामुळे शेळगावचं क्रिकेट चालू झालं, शेळगावचं क्रिकेट मोठं झालं आणि आपल्या भागातील नामवंत खेळाडू अंकुश मोहिते साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. कारण एक असे खेळाडू खूप जुने आहेत, लेजंड आहेत. पांडुरंग सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान घेऊया. टाळ्या वाजतायत मित्रांनो, टाळ्या थांबायला नको. ज्ञानदेव सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान घेऊया. विशेष सन्मान केला जाईल. राजेश सूर्यवंशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. सुखदेव सूर्यवंशी आपला देखील खूप खूप धन्यवाद. बाळूदादा सूर्यवंशी साहेब आपला देखील यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. जय दादा सूर्यवंशी साहेब यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेत आहोत. चांगली ज्या प्रकारे योगदान ज्या वेळेला असे मान्यवर देतात. मंगेश दादा सूर्यवंशी साहेब या आपला देखील सन्मान केला जाईल. निलेश सूर्यवंशी साहेब, तानाजी सूर्यवंशी साहेब आपला देखील सन्मान केला जाईल. दिलीप दादा सूर्यवंशी साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर होते. सागर सूर्यवंशी साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. सिद्धेश सूर्यवंशी साहेब यांचा देखील यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. सर्व संघ मालकांचे आपण सन्मान घेऊया. शार्विल 11 संघाचे संघ मालक शार्विल सूर्यवंशी दादा आपला सन्मान केला जाईल. या शार्विल सूर्यवंशी साहेब संघ मालक आहेत. सन वॉरियरचे संघ मालक मारुती दादा सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान घेऊया. काय संघ मालक आहेत म्हणून स्पर्धा असतात. VH स्ट्रायकर संघाचे संघ मालक विलास दादा सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान घेऊया. या संघ मालकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्वाचा वाटा घेतला, उचलला आणि आज ते होते म्हणून टीम होत्या, त्यामुळे स्पर्धा झाली. थँक्यू व्हेरी मच. शिवगर्जना युवा शक्तीचे संघ मालक ज्ञानदेव सूर्यवंशी साहेब, गणेश सूर्यवंशी साहेब आपला धन्यवाद. मित्रांनो संघ मालकांसाठी तरी टाळ्या वाजवा, कारण हे संघ मालक होते म्हणून स्पर्धा झाल्या. समीक्षा स्टार संघाचे संघ मालक आनंद सूर्यवंशी साहेब आणि ही जोडी आहे विहान आणि वेद, हे क्रिकेट प्रेमी खेळाडू आहेत. सातत्याने 2 खेळाडू असतात, छोटे खेळाडू. थँक्यू सो मच विहान वेद आपला धन्यवाद. विवेक वॉरियर संघाचे संघ मालक अमोल दादा सूर्यवंशी साहेब, सुखदेव सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान घेऊया. येस, प्रत्येक संघ मालकाचा सन्मान आपण घेत आहोत. शिवगर्जना युवा शक्ती संघाचे संघ मालक ज्ञानदेव सूर्यवंशी यांना विनंती करून आपण या आपला सन्मान केला जाईल. नयन दादा सूर्यवंशी साहेब आपला देखील सन्मान आम्ही घेत आहोत. या एक क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट खेळाडू आणि आयोजन कसं यशस्वी करावं यासाठी मेहनत प्रचंड घेतलं. ज्ञानदेव दादा सूर्यवंशी साहेब यांचा आज वाढदिवस, यांचा वाढदिवसाचा आपण आनंद साजरा करूया. केक कटिंग केलं जाईल. पांडुरंग मामा आपला देखील सन्मान आम्ही घेत आहोत. या मामा, पांडुरंग मामा या. येस, आपले संघ मालक आहेत शिवगर्जना युवा शक्ती. ज्ञानदेव सूर्यवंशी साहेब यांचा वाढदिवस आहे, त्यांचा वाढदिवसाचा आनंद साजरा करणार आहोत. चला मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या. वाढदिवसाचं गाणं डीजे चेतन.
SP 55चे ओनर प्रवीण सूर्यवंशी यांचा देखील सन्मान करूया. अंकुश मोहिते साहेब यांचा देखील सन्मान आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अमर सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान घेऊया. अक्षय दादा पवार साहेब यांचा देखील शुभ सन्मान घेत आहोत. विजय बेबले साहेब यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. यस केक कटिंग करूया. ज्ञानदेव सूर्यवंशी साहेब यांचा वाढदिवसाचा आनंद. मित्रांनो आता टाळ्या वाजवायला पाहिजेत. ज्ञानदेव सूर्यवंशी साहेब शिवगर्जना युवा शक्ती संघाचे संघ मालक विजय बेबले साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आकाश दादा थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. एकदा जोरदार आहे मित्रांनो. आई विठ्ठलाई देवी ज्योतिबा खंडोबा आपणास निरोगी उदंड आयुष्य देव आणि असंच आपल्या हातून क्रिकेट कार्य समाजकार्य शिवकार्य घडत राहो हीच माता तुळजाभवानी चरणी प्रार्थना. विकास सूर्यवंशी साहेब उर्फ गोट्या भाई यांचा देखील सन्मान आम्ही घेत आहोत. मित्रांनो एकदा गोट्या बाईसाठी टाळ्या होऊ द्या. खास पुण्यावरून आलेत ते. गोट्या बाईसाठी मित्रांनो शिट्ट्या वाजू द्या. शिट्ट्या 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 खास पुण्यावरून आलेत. अरे वा एक नंबर. हे पाहिजे. थँक्यू सो मच राजेश दादा सूर्यवंशी साहेब. आपला सन्मान मुख्य व्यासपीठावर घेतला जाईल. ते देखील खास पुण्यावरून आलेत. थँक्यू व्हेरी मच. पुणे तर नवी मुंबई वैभव सूर्यवंशी साहेब ते देखील पुण्यावरून आलेत. प्रत्येक मान्यवरांचा आम्ही सन्मान घेत आहोत. कोणाचं नाव राहिलं असेल चुकून तर दिलगिरी व्यक्त करतो. संपूर्ण कमिटीचा आपण एक विशेष सन्मान घेऊया. या संपूर्ण कमिटी मेंबर आपला एकत्र सन्मान घेतला जाईल. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेची संपूर्ण रचना केली. स्पर्धेचे आधारस्तंभ संपूर्ण कमिटीचे आधारस्तंभ आकाश सूर्यवंशी साहेबांचा विशेष सन्मान आपण घेत आहोत. चला प्लीज मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ आकाश सूर्यवंशी साहेब ज्यांनी स्पर्धा यशस्वी करून दाखवली. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आकाश सूर्यवंशी साहेब आता आलेले आहेत. जय सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान घेऊया. या जय दादा. येस सगळ्या पुरस्कर्त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जर कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. ज्यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी शिळेला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आणि बक्षीस वितरण सोहळा आपण चालू करूया. सर सगळे खेळाडू समोर या. सर्व टीम समोर या. चला मच्छर चावते यार. तर पुढे या. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा लक्षात घ्या. सगळे आपण जे खेळाडू आहेत ते युट्यूबला लाईव्हला जे अपडेट झाले त्यानुसार काढलेले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. सगळं तुमच्या समोर आहे. ज्यांच्या माध्यमातून शू सौजन्य अक्षयदादा जाधव साहेब आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मी उमेश दादांना विनंती करेन हा सर्वोत्तम फिल्डरचा पुरस्कार द्यावा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट शूज सौजन्य अक्षयदादा जाधव साहेब आपल्या मनापासून आभार. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्तम झेल ज्यांनी पकडला क्षेत्ररक्षण चांगलं केलं कोण असेल? तात्या टोपे. कोण आहे तात्या टोपे? अजून अजून
तात्या विंचू बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट SP 55 कोण आहे SP VHS स्ट्रायकर संघाचा महत्वाचा खेळाडू बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट प्रवीण सूर्यवंशी त्यांना देखील माहित नाही की त्यांचं नाव घेतलंय हा बाबा मित्रांनो टाळ्या थांबायला नको टाळ्या वाजवत राहा काय क्षेत्ररक्षण केलं या खेळाडूने थँक्यू व्हेरी मच ब्रँडेड शू सौजन्य अक्षय जाधव साहेब यांच्या माध्यमातून चांगला झेल चांगलं क्षेत्ररक्षण शिट्ट्या वाजू द्या शिट्ट्या सिक्सर किंग ज्यांच्या माध्यमातून शू सौजन्य दत्ताराम सूर्यवंशी साहेब आपल्या मनापासून आभार सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट चॅम्पियन ट्रॉफी शेअर्सचा षटकारांचा बादशाह सिक्सर किंग कोण संतोष आणि जय सूर्यवंशी अजून ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 10 20 नाहीतर 30 षटकार ठोकले शेअर टेनिस बॉल क्रिकेटची रन मशीन हार्ड हिटर बॅटर ऑफ पाटण तालुका क्रिकेट चारविल 11 संघाचा महत्वाचा खेळाडू सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट संतोष सूर्यवंशी 30 षटकार मित्रांनो 30 षटकार ठोकलेत टाळ्या वाजू द्या शिट्ट्या वाजू द्या टाळ्या थांबायला नको मित्रांनो कारण काय बॅटिंग केले चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा कारण मच्छर जास्त येते म्हणून आम्ही आपल्याला थोडंसं घाई करतोय शिट्ट्या वाजू द्या शिट्ट्या 30 षटकार 30 सर्वोत्तम गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून शू सौजन्य लाभलेला आहे सुखदेव सूर्यवंशी साहेब आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो या तुमच्या शुभास्ते दिला जाईल शू सौजन्य शूज ब्रँडेड शूज ज्यांनी या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये जास्त धावा झाल्या परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाजाला जागेवर उभं ठेवलं आणि तब्बल ज्यांनी गडी बाद केले 15 बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे भरत अजून रोहित सूर्यवंशी कमीत कमी स्वतःच तरी नाव घ्या दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा ज्यांनी गडी बाद केले 15 टीम आहे विवेक वॉरियर्स खेळाडूचं नाव आहे मिस्टर SPL साहिल सूर्यवंशी वेलकम एक यंगस्टर खेळाडू आहे ज्यांनी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटसाठी देखील चांगला खेळ केला महाराष्ट्र क्रिकेट संघटनेसाठी मी विनंती करेन सुखदेव दादा आपल्या शुभास्ता पुरस्कार वितरित करावा मित्रांनो टाळ्या बाजूच्या टाळ्या थांबवू देऊ नका कारण 2 दिवस मेहनत घेतली तब्बल 15 विकेट्स घेतले या खेळाडूने टाळ्या वाजवूया शिट्ट्या देखील वाजवा अभिनंदन साहिल वेल प्लेड सर्वोत्तम फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून बॅट सौजन्य अनिकेत सूर्यवंशी साहेब आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो 2 खेळाडूंची नावं सातत्याने चर्चेमध्ये राहिली कालपासून सर्वोत्तम फलंदाज जय पण अजून एक होता की ज्यांनी जास्त धावा केल्यात येस बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सुनील कोण बोललं तात्या विंचू तात्या टोपे आपला गोट्या बंटी काही अशी नावं घ्या बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी 203च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या तब्बल 199 98 चेंडूंचा सामना केला टीम विवेक वॉरियर्स पहिल्या पर्वाचा मालिकावीराचा मानकरी ठरला होता आणि दुसऱ्या पर्वामध्ये ज्यांनी बॅटिंग मध्ये 199 धावा केल्या जय बंडू सूर्यवंशी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट वेलकम जय हा आपल्या शेअरचा रसेल काय बॅटिंग केली त्याने का बॅटिंग अभिनंदन फक्त तोडफोड संघटनेचे अध्यक्ष त्यांना एकही वेळी माहित नाही फक्त चौकार षटकार अभिनंदन जय वेल प्लेड आणि या ज्या प्रकारे मोठा राकेश राक्षस आहे तो अभिनंदन जय वेल प्लेड प्ले
ऑफ द टुर्नामेंट सिरीज साठी आणि कूलर काशीनाथ सूर्यवंशी साहेब आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून कूलर आहे. भरतचं नाव का घेता तुम्ही सारखं? भरत सागर प्लेयर मारुती अण्णा बापू अजून कोण नाव तरी घ्या. नयन सूर्यवंशी विक्रम सोन्या अजून मालिकावीर रोहित गोट्याने खूप मेहनत घेतली मित्रांनो. गोट्याचं नाव सारखं घेऊ नका. खूप मेहनत घेतली त्याने. राजेश पिल्लू कोण बोललं पिल्लू? अरे भावाने ही व्हॉट्सअपची नाव आहेत. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर विथ द बॅट विथ द बॉल ज्यांनी अष्टपैलू खेळ केला. ज्या खेळाडूच्या नावावर तब्बल धावा आहे 234. ज्यांनी गडी बाद केले 10. तब्बल 344चा स्ट्राईक रेट. शेळगाव क्रिकेटची रणमशीन हार्ड हिटर बॅटर ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट संतोष भरत सूर्यवंशी चॅम्पियन ट्रॉफी मालिकावीराचे मानकरी मित्रांनो. टाळ्या शिट्ट्या वाजू द्या. काय खेळ केला. येस ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला संतोष सूर्यवंशी वेलकम. या थांबा कूलर नका देऊ. या वर्षीचा पाटण तालुका क्रिकेटचा हंगाम अक्षरशः गाजवलाय आणि ज्या प्रकारे तुम्ही रबर बॉल खेळलात टेनिस बॉलची सुरुवात झाली. आपल्या शेळगावचं आयोजन तब्बल 5 वाड्या एकत्र घेऊन क्रिकेटची स्पर्धा भरवणं सोपं नसतं. ते सोपं केलं आणि काय सांगाल संपूर्ण आयोजनाविषयी? आपल्या मुलांनी प्रचंड मेहनत घेतली. आयोजनाचं सांगायचं म्हटलं तर आमच्या पाची गावातील सगळ्या मुलांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. सकाळी लवकर उठून येणे, इथे सगळी कामं करणे, नियोजनासाठी आमच्या पाची वस्तीतले आणि आम्ही कमिटी जी नेमली होती त्या कमिटीने सर्वांनी आणि आमच्या गावच्या लोकांनी सहकाऱ्यांनी आम्हाला मदत केली. त्याच्यामुळे आम्हाला हे नियोजन करता आलं. शेवटचा प्रश्न विचारेन कारण मच्छर खूप आहेत. ज्यावेळेला रबर बॉलचा हंगाम चालू होता त्यावेळेला अगदी या खेळाडूंना नावं कधी कधी दिली जातात. कॉमेंटेटर बोलतं शेळगावच्या क्रिकेटची रणमशीन हार्ड हिटर बॅटर ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट. 68 चेंडूंचा तुम्ही फक्त सामना केलात. धावा केला तब्बल 234. त्याच्यामध्ये होते 30 षटकार आणि 344चा स्ट्राईक रेट आणि मालिकावीराचा मानकरी. जणू काही पहिल्या मॅचमध्ये तुम्ही अपयशी ठरला. तिथून काय माइंडसेटने बॅटिंग केलीत आणि मालिकावीराचा मानकरीचा पुरस्कार तुम्ही फटकावलात आणि या विध्वंसक आणि या अष्टपैलू खेळाविषयी काय सांगाल? माझ्या खेळाबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिल्या 2 मॅचला मी गोल्डन डक झालो होतो. नंतर 2 मॅच झाल्यानंतर मला माझ्या घरातल्यांचे किंवा माझ्या मित्रांचे फोन आले की तू व्यवस्थित खेळ, टिकून खेळ, म्हणजे गडबड करू नको, तू उभा राहिलास क्रिसवरती तर तू मॅच घेऊन जाऊ शकतोस. त्या माइंडसेटने मी पहिल्या दिवसाच्या 3ऱ्या मॅचपासून मी तेच डोक्यात ठेवलं होतं आणि ज्यांनी मला म्हणजे सांगितलं की तू व्यवस्थित खेळ त्यांच्या आधारामुळे मी चांगला खेळलो. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या आपल्या शेळगावच्या क्रिकेटची रणमशीन प्लेयर ऑफ द टुर्नामेंट संतोष भरत सूर्यवंशी. टाळ्या शिट्या वाजू द्या मित्रांनो कारण या खेळाडूने प्रचंड मेहनत घेतली. यस मालिकावीराचा पुरस्कार देण्यात यावा सुखदेव दादा. पहिल्या 2 सामन्यामध्ये 2-0 आणि त्यानंतर तब्बल 234 धावा 30 षटकारांचा पाऊस पडला. पाऊस यावर्षी खूप पडला परंतु संतोषने देखील या स्पर्धेमध्ये पाऊस पडला. मी विनंती करेन आपल्या शेळगावचे ग्रामस्थ आपण आपल्या मी विनंती करेन अण्णा उमेश अण्णांना की आपलं आपण मनोगत अगदी बक्षीस वितरण सोहळा आता संपत आला पण आपण व्यक्त करायचं. उमेश अण्णा या अण्णा फक्त 2 शब्द बोलायचे आपल्या मुलांसाठी. यश दादा या. आज शेळगावचं आयोजन
कारण आज 5 वाड्यांना एकत्र केलंय, 6 संघ आपण उभे केले, 2 दिवसीय स्पर्धा, कालपासून खूप मेहनत आणि या आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास निश्चितच तुमच्या शब्दाने वाढेल. आज क्रिकेट ज्या प्रकारे खेळलं गेलंय, बोललोच नाही कधी ना. पहिल्यांदा शिरळगावच्या सर्व खेळाडूंना चे मी आभार मानतो की मला 2 शब्द बोलाय परवानगी दिल्याबद्दल. शिरळ चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन हे दुसरं पर्व आहे आपलं आणि चांगल्या पद्धतीने पहिलंही पर्व झालं होतं आणि हे दुसरं पर्वही चांगल्या पद्धतीने पार पडलं. आयोजन कमिटीने भरपूर मेहनत घेतली, अशीच इथून पुढे भरपूर मेहनत घेऊन आपल्या मुलांना चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. यातून जे नवीन खेळाडू आहेत ते तयार होतील. संतोष सारखे खेळाडू जे त्यांच्याकडे बघून जे नवीन प्लेयर आहेत ते चांगल्या पद्धतीने तयार होतील, एवढीच मी व्यक्त करतो आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अगदी प्रत्येक ग्रामस्थांनी महत्वाची भूमिका बजावली. मी विनंती करेन श्री विजय बेबले साहेब, आपण देखील आपलं मनोगत व्यक्त करावं, कारण त्यांची देखील महत्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. चॅम्पियन ट्रॉफी शिळ 2025 चे दुसरं पर्व ज्या प्रकारे पार पडलं, तर ग्रामस्थांचा महत्वाचा वाटा, पुरस्कर्त्यांनी जे योगदान दिलं आणि खेळाडूची मेहनत. शिरळ चॅम्पियन ट्रॉफी उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठ आणि शिरळ सर्व वस्तीमधील सर्व खेळाडू, मला वाटतं दुसरं वर्ष असेल आपलं, का मागच्या वर्षी न्यू बॉम्बे सिटी स्कूलच्या समोरचं ग्राउंड आपण घेतलं होतं आणि त्या कार्यक्रमास मी उपस्थित होतो आणि मला आज खूप आनंद होतो की दुसऱ्या पर्वासाठी सुद्धा मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. शिरळच्या सर्व आयोजकांचे त्यांचे धन्यवाद मानतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला व आम्हाला 4 शब्द बोलण्यासाठी परवानगी दिली, याबद्दल मी सर्व शिरळ चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व आयोजक आणि सर्व खेळाडू, हे सगळे आपले आमच्या शिवशेजारचं गाव, पण आज बघितलं मागच्या वर्षी आमच्या गावामध्ये पण तुमच्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी भरली होती आणि ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी जवळजवळ सगळ्या वस्तीवरचे खेळाडू गोळा करून त्या मी पार पाडली, व्यवस्थितपणे पूर्ण केली. पण मुंबईसारख्या या नवी मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारचे चॅम्पियन ट्रॉफी भरवणं आणि ती यशस्वीपणे पार करणं हे काही तेवढं सोपं नाही. खरंच आता आमचा ज्योतिराम याच्यामध्ये असतो, प्रत्येक वेळी तो सांगत असतो. अमोलचा मला परवा फोन आला की दादा असं असं आहे, तुम्ही यायला पाहिजे. म्हणलं जरूर, कारण आमची मुलं जिथं असतील, कारण मी सुद्धा आता नवी मुंबई महानगरपालिकेतच कामाला आहे. मी मागच्या वेळी पण त्यांना शब्द दिला होता की जर तुम्हाला काही ग्राउंडची काही अडचण असेल किंवा कोण काही करत असेल तर जरूर मला भेटा, आपण त्या सगळ्या पूर्तता पूर्ण करू, हा मी तुम्हाला शब्द देतो. पुढील येणाऱ्या अजून सुंदर पद्धतीने कधीही सांगा मला, मी पूर्णपणे सगळ्या गोष्टींशी तयार आहे आणि तुमच्या पाठीशी आहे. परत एकदा मी आमच्या पूर्ण मित्रमंडळातर्फे आज बंटीभाऊ इथं उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आपल्या शिरळच्या वतीने आभार मानतो आणि असंच पुढचं पर्व अतिशय जोमानं आणि मोठ्या प्रमाणात अजून जे काही लागेल ते सांगा, त्यासाठी आम्ही तयार आहोत. कधी हाक मारा, मी उभा राहीन. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद. मी विनंती करेन कोयना क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ सत्यजित शेलार साहेब, काय लाईट गेली, हॅलो, येस, बंटी दादा, कोयना क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ यांना मी विनंती करेन आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, कारण हे देखील क्रिकेट प्रेमी. आज शिरोळगावच्या स्पर्धेला त्यांची महत्वाची उपस्थिती. शिरोळगावने आयोजित केलेल्या शिरोळ प्रीमियर लीगच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, ज्यांनी या स्पर्धा आयोजित केल्या, ती शिरोळ प्रीमियर लीगची कमिटी आणि सर्व खेळाडू, तुमचं प्रथमतः सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केलात.
तुम्हाला इथून पुढं दरवर्षी ही स्पर्धा अशीच भरवत जावा आणि तुम्हाला जे काही लागेल ते आम्हाला सांगत जावा. आम्ही सर्व मंडळी तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते करत जाऊ. इथून पुढं तुमच्या प्रीमियर लीगचं पहिलं बक्षीस मी दरवर्षी तुम्हाला न सांगता देत जाईन एवढंच सांगतो. अजून जे काही लागेल ते सहकार्य आम्ही सर्व मंडळी करू एवढंच सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, एक असं व्यक्तिमत्व शेअर चॅम्पियन ट्रॉफी शेअर प्रीमियर लीग साठी सातत्याने महत्वाची भूमिका. बंटी दादा फोन त्यांना एक केला आणि त्यानंतर 5 मिनिटांमध्ये त्यांनी सांगितलं की तुमची जी मोलाची मदत आहे ती तुम्हाला पोहोचली जाईल. असं व्यक्तिमत्व कोयना क्रिकेटसाठी सातत्याने चांगलं काम. आपल्या कोयना क्रिकेट संघटनेचे आदर्शस्तंभ आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. थँक्यू व्हेरी मच बंटी दादा, मनापासून आभार. मी अनुप दादांना देखील विनंती करेन आपण देखील आपलं मनोगत व्यक्त करावं कारण आयोजकांची इच्छा आहे. हॅलो, खरं तर शिरळ गावानं कोयना असोसिएशन आपण कोयनेत आयोजन करतो. त्याचं आयोजन करताना या ठिकाणी आपल्याला किती उणिवा येतात, किती संकट येतात आणि आर्थिक बाजू आपण कशी करतो हे सर्व आम्हाला माहित आहे. एका गावामध्ये 6 संघ होतात आणि एवढी जवळजवळ असोसिएशनला आपल्या 150 फॉर्म येतात. इथं शिरळ प्रीमियर लीगलाच 150 फॉर्म येतात. म्हणजे तुमच्या गावाची ताकद असोसिएशनच्या बरोबरची आहे. ह्या सर्व देखील खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी देखील आपल्या गावाकडच्या क्रिकेटमध्ये सहभागी झालं पाहिजे. आज खऱ्या अर्थानं चांगले खेळाडू या ठिकाणी आम्हाला बघायला भेटले. आपली देखील KPL ची स्पर्धा या ठिकाणी मोठी होणार आहे गावाकडे. सगळ्यांनी फॉर्म भरा. अजून एक संघ आपला रजिस्टर आहे, आता दुसरा एक होणार आहे. अजून आपले 2 संघ तिकडे रजिस्टर करा. आपल्याला गावाकडे देखील खेळायचं आहे, मुंबईत देखील खेळायचं आहे. तुम्ही मुंबईत आयोजन करा, आम्ही गावाकडून या ठिकाणी खेळायला येतो. तुम्ही गावाकडे खेळायला आहे, आम्ही त्या ठिकाणी नियोजन करतो. अतिशय चांगली या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली. शिरळ संघातील सर्व खेळाडू म्हणजे सिद्धू असेल, अंकुश, विलासराव, नयनराव सगळेच खेळाडू तुम्ही अतिशय चांगलं या ठिकाणी मुंबईमध्ये खेळ केला. मगाशी आम्ही बसलेलो, आम्हाला देखील असं वाटतं की कोणीतरी म्हणावं त्या ठिकाणी येऊन खेळावं म्हणून. ते केलं असतं तरी खूप म्हणजे अतिशय चांगली टुर्नामेंट. चांगली नवीन मुलं म्हणजे आता साहिल सारखा खेळाडू देखील बघितला, चांगला खेळाडू आहे. अतिशय चांगली मुलं आहेत तुमची. यातून आपल्याला एकच साध्य करायचं की साहिल सारखे यंग खेळाडू आहेत त्यांना देखील चांगल्या स्टेजला सीझनच्या बॉलला असेल, महाराष्ट्र ह्याला असेल, आपण असोसिएशनच्या माध्यमातून मदत करतोयच. तसं काय असेल तर तरी सांगा, आपण असोसिएशनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे त्यांना मदत करू आणि एक तरी चांगला खेळाडू आपल्या भागातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चमकला पाहिजे याची सगळ्यांनी जबाबदारी घेऊ. एवढंच बोलतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचा मनापासून आभार. मित्रांनो, ज्या प्रकारे त्यांनी मनोगत व्यक्त केलं, येणाऱ्या काळामध्ये ISPL सारखी स्पर्धा एखादा खेळाडू खेळावा, मुंबई संघासाठी रणजी ट्रॉफी खेळावा अथवा महाराष्ट्र संघासाठी रणजी ट्रॉफी खेळेल हीच आशा व्यक्त करू. आई विठ्ठलदेवी चरणी प्रार्थना. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला महत्त्वाचं सहकार्य नेहमी लाभलेलं असतं दत्ता शेलार साहेब, आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व पुरस्कर्त्यांचा मनापासून आभार. ज्या स्पॉन्सर्सने आम्हाला महत्त्वाचं योगदान दिलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार. शेळगावचे ग्रामस्थ आपलं खूप खूप धन्यवाद. आणि प्रत्येक छोट्या मोठ्या घटकाचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. शिवाजीदा बॉस ज्यांच्यामुळे हे मैदान उपलब्ध झालं, ज्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कोणाचा सन्मान घ्यायचा राहिला असेल तर तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल, ती देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि रनरअप या स्पर्धेचा शेअर चॅम्पियन ट्रॉफीचा विलास सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ VHS स्ट्रायकर्स ठरतो या स्पर्धेचा 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या टीम VHS स्ट्रायकर्स साठी. टाळ्या वाजू द्या मित्रांनो, कारण टाळ्या शिट्या वाजू द्यात. कारण जर या संघाने काय खेळ केलाय, लाजवाब खेळ, उच्च दर्जाचा खेळ केलाय टीम VHS स्ट्रायकर्स. VHS स्ट्रायकर्स हे नाव फक्त आता शेअर कोयनेसाठी मर्यादित राहिलं नाहीये, तर हे नाव आता पाटण तालुका सातारा क्रिकेटमध्ये देखील घेतलं जातं. कारण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये देखील VHS स्ट्रायकर्स हा संघ सातत्याने खेळला यावर्षी. खूप खूप अभिनंदन टीम VHS स्ट्रायकर्स. विलास सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ, संपूर्ण टीम अभिनंदन. वेल असा फोटो घेतला जातो, या आठवणी जपल्या जातील. कारण आपल्या गावची स्पर्धा
चॅम्पियन ट्रॉफी श्रेय या स्पर्धेचा रनर अप चॅम्पियन ट्रॉफी श्रेय 2025 दुसरं पर्व चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन्स दुसऱ्या पर्वाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी मी विनंती करेन दत्ता शेलारी साहेब या आपल्याला आपल्या शुभ असते सर्व मान्यवरांना देखील मी विनंती करेन आपण उभं राहायचं चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पहिल्या क्रमांकाचा मानकरी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजू द्या गतवर्षी रनरअप राहिले होते यावर्षी स्वप्न पूर्ण केलं शार्विल 11 शार्विल सूर्यवंशी साहेबांच्या मालकीचा संघ अभिनंदन टीम शार्विल 11 या संपूर्ण टीम